मिनिटात घेऊयात 50 बातम्यांचा वेगवान आढावा। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक वाढलेली आहे। मका खरेदीला सुरुवात झालेली आहे। 500 क्विंटल मका विक्रीसाठी दाखल झालाय। मक्याला सध्या प्रति क्विंटल 1451 ते 2000 रुपये दर मिळतोय। दरम्यान मक्याला 2000 पेक्षा अधिक दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। अकोला जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आधारभूत किमतीपेक्षा खूप कमी दरात विक्री केली जाते। शासकीय आधारभूत किंमत 4600 रुपये असताना बाजार समित्यांमध्ये सरसकट 3500 ते 4300 रुपये विक्री सुरू आहे। याबाबत अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी गोंदियातील गरबा कार्यक्रमाला हजेरी लावली। पवार बोर्डिंग इथं आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमात वर्षा पटेल यांनी स्वतः गरबा खेळत गरब्याचा आनंद लुटला। उद्धव ठाकरे ऐकण्याच्या पलीकडे गेलेत। आजूबाजूच्या चांडाळ चौकडीचं ऐकून ठाकरेंनी राजकारणाची वाट लावली अशी घणाघाती टीका हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांनी केली आहे। दाऊदला मदत करणाऱ्या नवाब मलिकला समर्थन देणारी आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलम शेखला पालकमंत्री करणारी राजसत्ता आम्हाला नकोय, तर एकनाथ शिंदेंची सत्ता हवी आहे असं देखील ते म्हणाले। धाराशिव लोकसभेची जागा भाजप महायुतीकडे मागणार असल्याचा दावा औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केलाय। या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद जास्त आहे। आम्ही आजही निवडणुकीला तयार आहोत असं देखील अभिमन्यू पवार म्हणाले। राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला। या हंगामात 14.7 लाख हेक्टर ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार आहे। 88.58 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे। यावर्षी ऊसाचं क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% कमी झालंय। यंदाच्या दिवाळी सणानिमित्त सवलतीमध्ये देण्यात येणारा 6 जिन्नसाचा आनंदाचा शिधा 25 ऑक्टोबरपासून देण्यात येणार आहे। त्यासाठी 20 जिल्ह्यातील 79,08,595 लाभार्थी पात्र आहेत। यामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसंच रवा, चणा डाळ, मैदा, पोहे हे प्रत्येकी अर्धा किलो असे 6 जिन्नस असणार आहेत। काही दिवसांपूर्वी टोमॅटोने सामान्यांचा जीव मेटाकुटीस आणला होता। जवळपास दीड महिना टोमॅटोचे दर प्रति किलो 100 पार गेले होते। त्यानंतर आता कांद्याने भाव खाण्यास सुरुवात केली आहे। कांद्याचा दर प्रति किलो 25 रुपयांवरून 40 रुपयांवर पोहोचलाय। राज्यात यंदा सरासरीच्या 11% कमी पावसाची नोंद झाली आहे। परिणामी त्याचा थेट फटका रब्बी पिकाच्या पेरणीवरती झालाय। सध्या राज्यात रब्बी पिकांचं सरासरी क्षेत्र हे 53.97 लाख हेक्टर असून 13 ऑक्टोबरपर्यंत यातील केवळ 1.72 लाख हेक्टर क्षेत्र म्हणजेच फक्त 3% जमिनीवरच रब्बी पेरण्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतरही विमा कंपन्या आपल्या भूमिकेवर अडून बसल्यानं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आता धुसर होतीये। यावरूनच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विमा कंपन्यांच्या या मनमानी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मात्र कंपन्यांवरती कारवाई करता येत नसल्याबद्दलची सरकारची हतबलताही दिसून आली आहे। कांदा आणि वाटाण्यासह भाजीपालांच्या किमती दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत। मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याचे दर प्रति किलो 16 ते 36 रुपयांवरती पोहोचलेत। किरकोळ मार्केटमध्ये 45 ते 50 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे। मेथीच्या एका जुडीसाठी 40 ते 50 रुपये मोजावे लागतात। अल निनोचा वाढता प्रभाव, सततचा खंड यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होताना दिसते। मान्सूननं 4 दिवस उशिरानं निरोप घेतला। पाऊस कमी झाल्यानं राज्याची चिंता वाढली आहे। महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 11% घटलेलं आहे। काही ठिकाणी दुष्काळ सदृश स्थिती आहे आणि राज्यात सरासरीच्या 88.6% इतका पाऊस झालाय। सांगलीच्या म्हैसाळ सिंचन योजनेतून ऐन पावसाळ्यात पाणी उपसलं पाहिजे अशी चर्चा गेली अनेक वर्ष होत होती, तर यावर्षी मात्र पावसाळ्यात उन्हाळ्यासारखं पाणी उपसावं लागलं। एकट्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून तब्बल 5.4 टीएमसी इतका पाणी उपसा करण्यात आलाय। या पाण्यामुळे जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठे महांकाळ, जत तालुक्यांना फायदा झालाय। मनमाड शहरात रात्री दमदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, तर नुकतीच लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे। पुणे जिल्ह्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। 10 किलो कांद्याला 451 रुपये भाव मिळालाय। मंचर बाजार समितीमध्ये 12,000 कांदा पिशव्यांची आवक झाली आहे।
गेल्या 12 दिवसांपासून मावळ तालुक्यात पावसानं उघडीप दिलेली आहे. भात कापणीला सुरुवात झाली आहे. कापणीपूर्वी ग्रामदेवताची पूजा करण्यात आली आहे. पावसाचा अंदाज घेत नुकसान टाळण्यासाठी भात कापणी लवकर उरकण्याची लगबग सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. नवरात्र आणि विजयादशमी सणाच्या निमित्तानं फुलांना मोठी मागणी असते, त्यामुळे दरही वाढतात आणि यावर्षी मात्र फूल उत्पादकांना खर्चही मिळणं कठीण झालंय. नैसर्गिक फुलांऐवजी कृत्रिम फुलांचा वाढता वापरही यास कारणीभूत ठरत असल्याचं शेतकरी सांगतायत. राज्य सरकारनं दिवाळीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना 5,000 रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. तसंच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आनंदात जाणार आहे. मुंबई मडगाव वंदे भारत ट्रेनचा वेग जो आहे तो 1 नोव्हेंबर 2023 पासून वाढणार आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनचा प्रवास कालावधी 10 तासांवरून अवघ्या 7 तास 45 मिनिटांवरती येणार आहे. आणि याशिवाय वंदे भारत ट्रेनसह कोकण रेल्वे मार्गावर धावणारी साधारण 50 मेल आणि एक्सप्रेस गाड्यांची गती आता वाढणार आहे. सर्वात जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करा या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीवरती अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील 17 लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी पुन्हा संप आणि आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 21 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीत संपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बियर विक्रीत घट झाल्यानं महसूल खात्याचं मोठं नुकसान होतंय. बियर विक्रीत घट झाल्यानं याचा थेट फटका राज्याच्या महसुलावरती पडलाय. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि बियर विक्री वाढवण्यासाठी सरकारनं एक अभ्यास गट नेमलेला आहे. इतर राज्यातील बियरचा धोरणांचा अभ्यास करून 1 महिना अहवाल सादर करण्याचे आदेश या अभ्यास गटाला देण्यात आले. मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 4 विशेष गाड्या चालवणार आहे. नागपूर ते मुंबई आणि पुणे सोलापूर ते नागपूर मार्गावर 4 विशेष गाड्या चालवणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय. कोकण मराठी साहित्य परिषदेचं यंदाचं साहित्य संमेलन मॉरिशसला 2 आणि 3 डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी 125 पेक्षा जास्त साहित्यिक आणि साहित्यप्रेमी हे मॉरिशसला जाणार आहेत. या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. राज्यातील 16 खासगी वैद्यकीय महाविद्यालयात 4थ्या फेरीनंतर शिल्लक जागांवरती करण्यात आलेला ऑफलाईन प्रवेश रद्द करण्याचे आदेश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं दिलेले आहेत. प्रवेश प्रक्रियेतील सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचं उल्लंघन होत असल्याचंही पत्रात नमूद केलंय. मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागानं टप्प्याटप्प्यानं मुंबईमधील रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम पुन्हा हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. वाहतूक पोलिसांनी परवानगी दिलेल्या 167 रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम हे तातडीनं हाती घेण्यात येणार आहे. ही कामं नियोजित वेळेत पूर्ण करून मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. मेट्रो 6 मार्गिकेसाठीच्या 108 मेट्रो डब्यांच्या बांधणीसाठी एमएमआरडीएला कंत्राटदार मिळत नसल्याचं चित्र आहे. परिणामी डब्यांच्या बांधणी खरेदीची 989 कोटींची निविदा रद्द करण्याची नामुष्की एमएमआरडीएवरती ओढावली. अशात एमएमआरडीएनं निविदेचं काम पाहणाऱ्या आणि निविदा तयार करणाऱ्या सल्लागार संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. राज्यातील सरकारी आणि महानगरपालिकेच्या शाळा आता 5 किंवा 10 वर्षांसाठी दत्तक घेता येणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आलाय. शासनाच्या शाळा दत्तक योजनेविरोधात पालक आक्रमक झालेले. रविवारी पालिका शाळा सुरू ठेवत शासनाचा निषेध करण्यात येणार आहे. मुंबईवर पसरलेल्या प्रदूषणामुळे मुंबईतील दृश्यमानता दिवसेंदिवस कमी होतीये. ठिकठिकाणी हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरल्याची नोंद सफरच्या यंत्रणेवरती झालेली आहे. आणि दक्षिण मुंबईपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरात मेट्रो आणि रस्त्यांची कामं सुरू आहेत. शिवाय इमारतींची बांधकामंही सुरू आहेत. या बांधकामातून उठणारी धूळ ही हवेत पसरते, त्यामुळे धुलीकणांचं प्रमाण वाढतंय. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर विजयादशमीनंतर म्हणजेच 25 ऑक्टोबरपासून नूतनीकरणासाठी बंद राहणार आहे. या कामासाठी 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. दरम्यान 8 मार्च 2024ला अद्ययावत सोयीसुविधांनी सज्ज नाट्यगृह हे रसिकांच्या सेवेत खुलं करण्याची पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची योजना आहे. धुळे शहरात साथीच्या रोगासह डेंग्यूनं थैमान घातलाय. शहरात डेंग्यूचे 50 संशयित रुग्ण आढळून आलेत. महापालिका प्रशासनानं साथ रोखण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. गेल्या 15 दिवसांपासून शहरात तापाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरातील खासगी तसंच शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी नंतर आता थेट पुणे जिल्ह्यात सभा होणार आहे। आज सकाळी जुन्नरच्या शिवनेरी गडावरती जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर त्यांची खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे। खेडची सभा झाल्यानंतर त्यांची बारामतीत सभा होणार आहे, तर उद्या त्यांची इंदापुरात सभा होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांची 21 ऑक्टोबरला माळशिरस तालुक्यातील अकलूजमध्ये सभा होणार आहे। या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। माळशिरससह इतर तालुक्यातील मराठा बांधवांनी सभेच्या तयारीची पाहणी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचं दर्शन घेतलं। किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊन ते आजच्या सभांचा दौरा सुरू करणार आहेत। 50% आत आरक्षण देतो असं सांगून राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय। तर आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर वाढवल्याशिवाय आरक्षण मिळणं कठीण असल्याचं परखड मतही ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केलंय। शिरूर लोकसभा मतदारसंघावरती अजित पवार गट दावा करणार असल्याचं वक्तव्य मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे। तर भाजपकडून भोसरीचे आमदार महेश लांडगे सुद्धा शिरूर मतदारसंघासाठी तयारी करतायत, त्यामुळे शिरूरच्या जागेवरून राष्ट्रवादी भाजपात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानभवनात दुपारी 4 वाजता सुनावणी होणार आहे। याआधी झालेल्या सुनावणीत शिवसेनेकडून युक्तिवाद करताना वकील देवदत्त कामत यांनी सर्व आमदारांना वैयक्तिक बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचं स्पष्ट केलं होतं, तर एकत्र सुनावणी घेतली जावी अशी ठाकरे गटाच्या आमदारांची मागणी आहे आणि या प्रकरणी आज निर्णय येणं अपेक्षित आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 45हून जास्त खासदार निवडून येतील असा विश्वास खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय। शिवसेनेनं मागील वेळी 22 जागा लढल्या होत्या, त्यामुळे या 22 जागांसाठी आमचा आग्रह राहणार आहे, मात्र याविषयी वरिष्ठ निर्णय घेतील असं प्रतापराव जाधव म्हणाले। महाविकास आघाडीनं 2.5 वर्षात महाराष्ट्राचं नुकसान केल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय आणि 84व्या वर्षी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। 28 पार्टीमधील लोक हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा करतायत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी मैत्री तोडली पाहिजे असंही बावनकुळे म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावरती आहेत। राज ठाकरे आज मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत। अमित ठाकरेही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत, तर आगामी निवडणुकांसाठी दोघेही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलंय। शशिकांत शिंदेंच्या पुढच्या वाढदिवसाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येणार असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला। यशवंतराव चव्हाण यांचा काही जण फोटो वापरतायत, पण फोटो लावून काही होत नाही। यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र फक्त शरद पवार आहेत हे विसरू नका असं सुप्रिया सुळेंनी ठामपणे सांगितलं। पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी केज तालुक्यातील एका तरुणानं अनोखा नवस केलाय। तुळजाभवानीची धाकटी बहीण देवी येरमाळा येथील येडेश्वरी मंदिराच्या 204 पायऱ्या गुडघ्यावर चढून त्यानं हा नवस केलाय। अमरावतीत नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी सहभाग घेतला। साईनगर इच्छा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी महिलांसोबत झिंगाट गाण्यावर डान्स केला। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी चांदवडच्या रेणुकामातेचं दर्शन घेत आरती केली। यंदा नीलम गोऱ्हे आणि दादा भुसे एकाच वेळी देवीच्या दर्शनासाठी आले होते। यावेळी त्यांनी शेतकरी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सामर्थ्य मिळू दे आणि राज्यावरील दुष्काळाचं संकट टळू दे असं साकडं देवीला घातलं। मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। नवरात्रोत्सवातील आज 6वा दिवस आहे। आजच्या दिवशी मां कात्यायनी रूपात देवीची पूजा केली जाते। राज्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। मुंबईतील मुंबादेवी मंदिरात पूजा अर्चा करण्यात आली आहे। सकाळपासूनच दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांनी रांगा लावल्यात। छत्रपती संभाजीनगरच्या श्री क्षेत्र चौंढाळा येथील रेणुकादेवी मंदिरात ट्रस्टी आणि पुजाऱ्यांमध्ये राडा झाला। पुजाऱ्याने देणगीसाठी स्वतःचं टोपलं ठेवल्यानं दानपेटीत पैसे टाकण्यासाठी अडथळे येत होते। यावरून वाद झाल्यानंतर पुजाऱ्यानं ट्रस्टीला धक्काबुक्की केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।